मागील आठवड्यामध्ये पुण्यामध्ये दोन तरुणांनी एकमेकाशी साखरपुडा केला आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्या लग्नाला मान्यता मिळेल यासाठी ते थांबले होते। परंतु सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाह संबंधाला मान्यता नाकारलेली आहे आणि समलिंगी विवाह संबंध हे संसद आणि विधानसभेच्या अखेरीत येतं, म्हणून त्याला मान्यता जी आहे ते आम्ही देऊ शकत नाही असा 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 3-2 असा निकाल दिलेला आहे। मित्रांनो, आज आपण खरंच हा विषय बघतोय की समलिंगी संबंध काय असतात आणि कुणामध्ये ते समलिंगी संबंध होतात आणि त्याच्यामुळे होणारे कायदेशीर परिणाम, तसेच हा विषय जो आहे की निसर्गाने अशी रचना केली की एक नर आणि मादी जे आहे ते विवाहाला पात्र ठरू शकतात किंवा ते एकमेकांमध्ये संबंध ठेवू शकतात, परंतु एक तरुण मुलगा दुसऱ्या तरुण मुलाबरोबर शारीरिक संबंध ठेवून नवरा बायको सारखं राहू शकतो का, किंवा एखादी तरुण मुलगी दुसऱ्या मुलीबरोबर ती एक लग्न न करता ती राहू शकते का, हाच विषय आपण समलिंगी विवाह संबंधाबाबत यामध्ये मांडणार आहोत आणि त्याच्यामध्ये खरंच काय कायदा आहे आणि त्याच्यामुळे होणारे परिणाम आणि कायदेशीर त्याला केलेली आव्हाने या सर्वांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये वेद कायद्याचा याच्यामध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी ॲडव्होकेट गोरक्ष कापकर हा विषय आपल्या समोर मांडतो आहे। मित्रांनो, खरं तर समलिंगी संबंध हा जो मुद्दा आहे अनेक दिवसापासून आपल्याला आपण वृत्तपत्र असेल, टीव्ही माध्यम असेल याच्यावरती ऐकतो आहे। खरं तर समलिंगी संबंध काय, हा समलिंगी संबंध निवड हा विषय ग्रामीण शहरी भागाचा नाही, तो आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला आहे किंवा मोठे जे मेट्रोपॉलिटन शहर आहे त्याच्यामध्ये सर्रास समलिंगी संबंध हे होत आहे। खरं तर समलिंगी संबंधामध्ये समलिंगी संबंध का होतात हे सुद्धा बघण्याचं आपण बघितलं पाहिजे। अनेक जण जे आहे मनोविकार आणि मानसोपचार तज्ज्ञ जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मेंदूमध्ये एक विशिष्ट स्राव निर्माण झाल्यामुळे किंवा तशी एखाद्या व्यक्तीची सामाजिक धारणा झाल्यामुळे तो त्याच्या मित्रासोबत, म्हणजे एक तरुण असेल तो दुसऱ्या तरुणाबरोबर त्याचे संबंध ठेवतो आणि त्यांची ओढ कुठेतरी लग्न करण्याकडे असते। असे जे संबंध आहे दोन तरुणामध्ये झालेले त्याला आपण गे म्हणतो। आणि दुसरा जो आहे दोन लेडीज आहे, दोन स्त्रिया आहे किंवा दोन अविवाहित मुली आहे आणि त्या एकमेकीमध्ये जर राहत असेल, त्यांच्यामध्ये जर तसे संबंध असतील तर त्यांना लेस्बियन आपण म्हणतो। खरं तर समलिंगी संबंध त्याला आपल्या ज्या भारतीय विवाह संस्कृतीमध्ये थारा नाही। खरं तर या प्रकाराला आपण समाजामध्ये जर असं कोणी म्हटलं एका तरुणाला दुसऱ्या तरुणाबरोबर लग्न करायचं आहे, जर असं आपण म्हटलो तर आपण म्हणू विकृती आहे, हा याला मानसिक आजार झाला। परंतु तो मानसिक आजार नाही, तो सामाजिक बदलामुळे किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये जनुकीय जे बदल असतात आणि ते जनुकीय बदल झाल्यामुळे त्यांच्यामध्ये या सर्व गोष्टी ज्या आहे समलिंगी संबंधाबाबत घडतात। खरं तर मागच्या आठवड्यामध्ये मी वरती सांगितलंय की पुण्यामध्ये जे 2 तरुण आहे त्यांनी साखरपुडा झाल्याचे जे फोटो आहे ते सोशल मीडियावर अपडेट केले आणि त्यांचं असं म्हणणं होतं जर सर्वोच्च न्यायालयाने जर याच्यामध्ये आमच्या बाजूने निकाल दिला किंवा समलिंगी विवाह संबंधाला मान्यता दिली तर आम्ही लग्न करणार आहे, परंतु याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंधाला मान्यता देता येणार नाही असा निकाल दिल्यामुळे कुठेतरी या समलिंगी संबंध करणाऱ्यांच्या इच्छेवरती पाणी फिरलेलं आहे। खरं तर मित्रांनो, हा विषय जो आहे तो विषय तितका किचकट आहे, तितकाच माणसाला त्याच्यामध्ये समाजामध्ये अशी गोष्ट काढली तरी ती ऐकायला माणसाला मानसिकता त्याची बिघडते, खालावते। खरं तर समलिंगी संबंध आपण म्हणतो की समलिंगी संबंध आणि समलिंगी त्यांच्या विवाहाला मान्यता देणं जे आहे ते खरंच नैतिकतेला शोभणारं आहे का आणि
कायद्याप्रमाणे, कायदा आपण म्हणतो पण कायदा नैतिकतेवर अवलंबून असतो. जर त्या कायद्यामध्ये नीती सोडली, जर नीतिमत्ता नसेल तर कायदा त्या ठिकाणी उभा राहू शकत नाही. कारण नीती आणि तत्व या मिळून कायदा झालेला आहे. जर समलिंगी कायद्याला जर मान्यता त्या ठिकाणी दिली असती तर एक समाजामध्ये अराजकता निर्माण झाली असती. खरं तर निसर्गाची रचना एक नर आणि एक मादी अशी केलेली आहे. परंतु दोन नर एकत्र राहू शकत जरी राहिले, परंतु त्यांच्या लग्नाला मान्यता देता येईल का? किंवा दोन स्त्रिया आहेत त्यांच्या लग्नांना मान्यता देता येईल का? ही जी गोष्ट आहे आपण बरेच जण बघितले. कारण आपण समाजात असंही बघतो, एक मुलगा आणि एक मुलगी ते लग्न करू शकतात, त्यांना कोणताही हरकत अडथळा येत नाही. आपण आंतरजातीय विवाह बघतो, आंतरधर्मीय विवाह सुद्धा बघतो. त्याला कायदेशीर मान्यता आपल्या विवाह संस्थेने किंवा न्याय संस्थेने दिलेली आहे. परंतु तर हे जे लग्न आहे की बऱ्याच वेळा तिच्यासाठी म्हणजे तिच्यासाठी तो झाला, ती त्याच्यासाठी तो बनते. म्हणजे काय होतं, एखादी स्त्री समजा दोन तरुणी आहे, त्या दोन तरुणीमध्ये एकमेकाचे संबंध येतात, समलिंगी संबंध येतात. मग त्याच्यापैकी ते ट्रान्सजेंडर करून किंवा त्यांचं लिंग बदलून त्याच्यापैकी एक पुरुष होतो, एक स्त्री होतो. किंवा जर दोन पुरुष असतील तर एक महिला होतो आणि एक पुरुष होतो. या विवाहाला कायद्याने मान्यता दिलेली आहे, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्यता दिलेली आहे. परंतु समलिंगी संबंध जे आहे त्याला नैतिकतेचं कारण दाखवून सर्वोच्च न्यायालयाने ही जबाबदारी संसद आणि विधानसभेवरती सोपवली आहे. खरं तर आपण बघतोय की आर्टिकल 21 जे आहे भारतीय राज्यघटनेचं, त्याच्यामध्ये असं म्हटलं की प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आवडीनिवडीप्रमाणे जीवनसाथी निवडण्याचा अधिकार आहे. मग हा जीवनसाथी कसा निवडायचा किंवा या जीवनसाथीकडून तुमच्या अपेक्षा काय असू शकतात ते तुमच्या स्वातंत्र्याच्या अधिकारात येतं. खरं जीवनसाथी निवडताना तुम्हाला समलिंगी जो कायदा आहे किंवा समलिंगी विवाह जो आहे त्याला मान्यता जरी पाश्चात्य देशामध्ये जर आपण बघितलं, त्याच्यामध्ये अनेक देशांनी आजपर्यंत 32 देशांनी त्याच्यामध्ये मान्यता दिलेली आहे. परंतु भारतामध्ये या गोष्टीला अद्याप तरी मान्यता दिली नाही. समजा उद्या असा कायदा पास केला गेला आणि समलिंगी कायद्याला किंवा समलिंगी विवाहाला जर तसा कायदा बनवला तर उद्या असा प्रश्न होणार आहे, समजा यांच्यापासून जे आपत्ती झालं किंवा त्या अपत्यांचे जे वाद आहे किंवा त्यांच्या पोटगीचे वाद आहे, खावटीचे वाद आहे, दत्तक वारस हे सगळे वाद उपस्थित होणार आहे. तसेच समाजामध्ये एक नैतिकतेचा मेसेज आहे, एक आजार त्याच्यामध्ये निर्माण होण्याची, वेगवेगळे आजार निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं कुठंतरी समलिंगी संबंधांना जो सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींनी जो निकाल दिला त्याच्यापैकी 3 न्यायाधीशांनी याच्या समलिंगी संबंध जो आहे त्याच्या विवाहाला मान्यता देणारे नसल्याचं मेजॉरिटीचं जजमेंट दिलं. 2 जणांनी समलिंगी संबंध त्या विवाह संबंध करता येईल अशी जरी मान्यता दिली, परंतु मेजॉरिटी डिसिजनमुळे हा जो निर्णय आहे तो पाळावा लागणार आहे. खरं तर समलिंगी संबंध आणि त्याच्यामुळे जे होणारे भविष्यातले वाद किंवा सामाजिक जी नीतिमत्तेचा जो प्रश्न आहे तो उपस्थित होणार आहे. म्हणून मित्रांनो, या व्हिडिओमध्ये या समलिंगी संबंध जे आहे ते खरंच ते झाल्यामुळे समाजामध्ये काय परिणाम होतील, आपण जर एक 2018चा नवतेज जोहार नावाचा केस लॉ बघितला, त्याच्यामध्ये असं म्हटलं की 4 भिंतीच्या आतमध्ये 2 सज्ञान व्यक्ती त्याच्या एकमेकांमध्ये शारीरिक संबंध संमतीने करू शकतात. मग त्याच्यामुळं तो अनैसर्गिक जे 377चं कलम आहे IPC ते डिलीट केलं गेलं. आणि खरं तर म्हणजे या नवतेज जोहारच्या केस लॉमुळे कुठंतरी या समलिंगी संबंधांना
पाठबळ मिळत होतं आणि त्याचा विषय जो आहे सर्वोच्च न्यायालयाने तो संसद आणि विधानसभेवर सोपून हा विषय थांबवलेला आहे। आणि खरं तर एक नैतिकता आणि नैतिकतेला अधीन राहून कायदा पास केला गेला पाहिजे, हे कुठंतरी याच्यातून सर्वोच्च न्यायालयाचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। इतकंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, थांबतो। धन्यवाद।